नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आज सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 34. आज आपण इयत्ता 10वी विषय सामाजिक अभ्यास अंतर्गत सेतू अभ्यासामध्ये विषय भूगोल अभ्यासणार आहोत. भूगोलामध्ये तुमचं प्रकरण आहे बघा इयत्ता 9वीचं, कारण तुमचा अध्ययन वर्ग 9वीच राहणार आहे, 9वाच राहणार आहे आणि कृती क्रमांक ही 15 आहे. तर तुमचं प्रकरण आहे हे व्यापार प्रकरण इयत्ता 9वीच्या भूगोल पुस्तकामध्ये 9वं प्रकरण आहे. 9वं आहे व्यापार, आणि त्यामध्ये व्यापाराची माहिती दिलेली आहे. 8वं प्रकरण अर्थशास्त्राची परिचय आहे, त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था कोणती आहे आणि दुसरी जगामध्ये अर्थव्यवस्था कशा प्रकारची असते त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि 9व्या प्रकरणामध्ये व्यापाराबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे प्रकरण आपण विस्तृतपणे आज अभ्यासणार आहोत. हे इयत्ता 9वीच्या मुलांनी हा व्हिडिओ बघितला तरी त्यांचं व्यापार प्रकरण कवर होतं आहे, थोड्या म्हणजे 80% कवर होतं आहे. तर इयत्ता 9वीची मुलं देखील हा व्हिडिओ बघू शकतात. बघा, थोडे आठवूयामध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 4 प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. प्रश्न खूप सोपे आहेत, तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड आहेत. तुम्ही उत्तरं तोंडी पण देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लागणाऱ्या वही पेनची खरेदी तुम्ही कोणाकडून करतात? तर वही पेन घ्यायचं असेल तर आपण निश्चितच किराणा दुकानात जाणार नाही, आपण स्टेशनरी शॉपमध्येच जाऊ. तर उत्तर काय असणार आहे? स्टेशनरी शॉप किंवा स्टेशनरी दुकान. ओके. त्याच्यानंतर व्यापार म्हणजे काय? घाऊक व्यापारी कोणाला म्हणतात आणि व्यापाराचे महत्त्व काय? बघा, व्यापार म्हणजे काय? वस्तू विनिमय पद्धत प्राचीन काळापासून होती. म्हणजे प्राचीन काळी चलन नव्हते, नंतर चलन आले. चलन म्हणजे पै वगैरे नाणे, हे चलन नव्हते. तर वस्तू विनिमय पद्धत होती काय, की माझ्या शेतात जर तांदूळ पिकत असेल तर मी तुम्हाला तांदूळ देणार आणि तुमच्या शेतातले गहू मी घेणार. याला वस्तू विनिमय पद्धत म्हणतात. मला गहूची गरज आहे, मला गहू लागतात, तर माझ्याकडे गहू नाही बट माझ्याकडे तांदूळ आहे, तर तुम्ही तांदूळ घ्या आणि मला गहू द्या. याला वस्तू विनिमय म्हणजे चेंज करणे. ओके. घाऊक व्यापारी 2 प्रकार असतात बघा व्यापाराचे, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी. नंतर तो एक विक्रेता पण असतो, म्हणजे ग्राहक, म्हणजे जो बाजारात वस्तू घेऊन बसतो तो. तर आपल्याला विचारलेले घाऊक व्यापारी कुणाला म्हणतात आणि व्यापाराचे महत्त्व काय आहे? व्यापाराचे महत्त्व निश्चितच प्राचीन काळापासून खूप आगळं वेगळं ठरलेलं आहे. तर या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत. चला बघूया. हे 4ही प्रश्नांची उत्तरं आहे इथे या स्लाईडमध्ये. इथे तुम्हाला 4ही प्रश्नांची उत्तरं मिळतात. पहिलं आपण बघितलंच आहे की वही आणि पेन आपण कोणाकडून घेऊ? स्टेशनरी दुकानातून. बरोबर, स्टेशनरी दुकानातून. व्यापार म्हणजे काय विचारलेलं आहे? व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किंवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हटले जाते. व्यवहार बाजार म्हणजे बघा, आपण व्यापार करताना आपण एखाद्या पक्षाकडून म्हणजे एखाद्या दुकानातून ती वस्तू घेतो. मग कधी ती रोखीने घेतो, आपल्याकडे कॅश असेल तर कॅश. आजकाल तर आपण कॅश पण नाही वापरत, आपण काय वापरतो? डिजिटल पे. बरोबर ना? मग ते फोनपे, गुगल पे काही असू शकतं, पेटीएम वगैरे काही असू वापरलं जातं. 1 मिनिट. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाचं उत्तर आहे की 1 मिनिट. पुढील प्रश्न आहे घाऊक व्यापारी कुणाला म्हणतात? व्यापार म्हणजे काय आपण बघितलं की वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण बघत आहोत, घाऊक व्यापारी कुणाला म्हणतात? घाऊक व्यापारी कुणाला म्हणतात? जे व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. इंग्लिशमध्ये त्याला होलसेलर म्हणतात. तुम्हाला लगेच कळून येईल. होलसेलर म्हटलं का लगेच आपण होलसेल दुकान जिथं भेटलं तर तिथे गर्दी करून शॉपिंग करायला जातो का? कारण तिथे वस्तू स्वस्त भेटतात. कारण तो बल्कमध्ये तो व्यापारी ते प्रोडक्ट घेतो आणि बल्कमध्ये त्याला सेल करायला परवडतं, म्हणून तो कमी किमतीत सेल करू शकतो आणि आपल्याला कमी किमतीत प्रोडक्ट होलसेल दुकानातून मिळतात. त्यालाच घाऊक व्यापारी असे म्हणतात. जे व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना म्हणजे छोट्या व्यापाऱ्यांना छोट्या प्रमाणातील मालाची विक्री करतात. विशेषतः 1 किंवा 2 प्रकारच्या वस्तूंशी संबंधित असतात. तर त्याला काय म्हणतात? घाऊक व्यापारी म्हणतात. समजलं? आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं
तर हा शेतकरी आहे. कोण आहे हा? हा शेतकरी आहे. याने खूप कांदे पिकवले आणि एक घाऊक व्यापारी आला, याच्याकडून ते कांदे घेतले, बल्कमध्ये घेतले. 4-5 ट्रॅक्टर कांदे घेतले त्याने, म्हणजे 4-5 क्विंटल कांदे घेतले त्याने. आणि त्याने इथे नाशिक बाजारपेठ आहे, नाशिक बाजारपेठेमध्ये जाऊन किरकोळ व्यापाऱ्यांना विकले, बरोबर ना. तर त्याने कमी किमतीत विकले तरी त्याचा फायदा आहे, कारण ती बल्कमध्ये आहे. 4-5 क्विंटल कांदे आहेत. ओके, 4-5 क्विंटल कांदे आहेत, तर किरकोळ व्यापाऱ्यांना विकले, त्याचा फायदा झाला. हे किरकोळ व्यापारी काय करतील? हे किरकोळ व्यापारी बाजारात जाऊन अजून छोट्या मोठ्या ग्राहकांना ते कांदे विकतील, बरोबर. पण ह्या घाऊक व्यापाऱ्याकडून घेऊन ते त्याच्यात पैसे ॲड करून, त्यांचे पैसे ॲड करून ते विकतील. म्हणजे जोपर्यंत आपल्यासारखा ग्राहक या व्यापाऱ्यांकडे कांदे घ्यायला जातो, नॉर्मल आपल्यासारखा ग्राहक, तोपर्यंत आपल्याला ते कांदे महाग होतात. तर घाऊक व्यापाऱ्याचा फायदा होत नाही, म्हणजे फायदा तर होतोच, पण तोटा निश्चितच होत नाही, कारण त्याने शेतकऱ्याकडून खूप कमी किमतीला तो माल घेतलेला असतो. पुढे जातो आपण. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. व्यापाराचे महत्त्व म्हणजे काय? तर व्यापाराचे महत्त्व बघा, खूप महत्त्व आहे व्यापाराला. व्यापार हा एका देशाला दुसऱ्या देशाशी जोडणारा संबंध आहे. पूर्वीच्या काळापासून वस्तू विनिमय पद्धतीने व्यापार करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी चलन हा प्रकार वस्तू विनिमय पद्धतीने होत असे, तर वस्तूंची देवाणघेवाण, म्हणजे चलन नव्हतंच तेव्हा, वस्तू विनिमय पद्धतीनेच व्यापार केला जात असे. वस्तूंची देवाणघेवाण करणे आणि त्या मोबदल्यात व्यापारी संबंध प्रस्थापित करणे, त्यामुळे आजच्या काळात व्यापार हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनलेला आहे. व्यापाराच्या मदतीने वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते आणि त्याद्वारे आपल्या देशाचे दुसऱ्या देशांशी जागतिक संबंध प्रस्थापित करणे शक्य होते. म्हणून व्यापाराचे महत्त्व खूप आगळेवेगळे आहे. हे थोडक्यात आपण उत्तर लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळ आठवला तुम्ही, तर प्राचीन काळामध्ये तुम्हाला माहितीच असेल की आपल्या देशांचा व्यापार हा ग्रीक आणि रोम देशाशी चालत असे. म्हणजे आता इटलीची राजधानी आहे रोम, परंतु रोमन एम्पायर एका काळी खूप मोठं एम्पायर होतं. म्हणजे अर्धा युरोप आणि अर्धा आशिया असं मिळून काय तयार होतं? रोमन एम्पायर. अर्धा युरोप आणि अर्धा आशिया असं मिळून रोमन एम्पायर होतं. आणि हे भारताशी व्यापार करायला यायचं. आशियामध्ये हे जे तुर्कस्थानापासून, म्हणजे टर्कीपासून तर पाकिस्तानपर्यंत आणि भारताचा पश्चिमेकडचा भाग इथपर्यंत ती लोक व्यापारासाठी येत. आणि त्याच्यानंतर समुद्रमार्ग जेव्हा निर्माण झाला, त्यानंतर ते केरळला देखील येऊ लागले. गुजरात, केरळ हे व्यापाराची ठिकाणं होती, समजला. कारण इथे गोदी होती. गोदी म्हणजे काय? बंदरं, जहाजातून माल नेण्यासाठी. तर व्यापार ही पद्धत खूप जुनी आहे आणि त्याच्यामुळेच युरोपीय लोकांना भारत माहीत झाला आणि भारताला ते काय म्हणू लागले? सोने की चिडिया. कारण सोनं हे बघा, भारतामध्ये तितकंसं सोनं मिळत नसं. सोनं फक्त कर्नाटक वगैरे इथे थोडंफार होतं. तर सोनं आलं कुठून? सोनं हे युरोप खंडातूनच भारतात आलं. तुम्ही म्हणाल कसं काय युरोप खंडातून भारतात आलं? जेव्हा आपल्या देशातील माल लोक घेऊन जात असे, तर तेव्हा असे तुमचे डॉलर किंवा तुमचे युआन किंवा असा कोणता पैसा नव्हता. तेव्हा काय? सोन्याची नाणी घेऊन येत. समुद्रगुप्त, श्रीगुप्त, स्कंदगुप्त यांच्या काळात व्यापार खूप भरभराटीस लागलेला होता. त्यावेळेस काय, खूप सोन्याची नाण्यांची भरभराट झाली भारतामध्ये, कारण व्यापार खूप भरभराटीला लागलेला होता. आणि त्यावेळेस आपला भारत देशात खूप सोनं साठलं. मग सगळेजण काय म्हणू लागले? अरे, भारतातून सोन्याचा धूर निघतो, भारत ही सोने की चिडिया आहे. तर अशा प्रकारे सोनं भारतामध्ये आलं होतं. ओके. आणि भारतात सोन्याच्या खाणी आहेत, पण कर्नाटकमध्ये आहे, लिमिटेड आहे, इतक्याशा नाही, पुऱ्या भारतात नाही आहे. दुसऱ्या देशांच्या आणि दुसऱ्या खंडाच्या मानाने भारतात कमीच सोनं निघतं. बट व्यापाराच्या दृष्टीने भारतामध्ये सोनं आलेलं आहे. पुढे जाऊया. जास्त इतिहासच आपल्याला जायचं नाही, भूगोलाचा तास चालू आहे. पुढे गेल्यानंतर एक कृती आहे बघा, ही पूर्ण प्रकरण आहे तुमचं व्यापार. इयत्ता 9वीच्या मुलांना खूप फायद्याचं आहे हे. व्यापाराचे प्रकार दिलेले आहे इथे. वस्तूंच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार. सर्व कारखाना उत्पादन, मोठमोठाले कारखाने असतात. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया, साखर कारखाना. शेती उत्पादन, खनिज उत्पादन,
हे तिन्ही उत्पादन भारतामध्ये होणारे आहेत. हे बघा व्यापाराचे प्रकार बघतोय. घाऊक व्यापार म्हणजे यांच्याकडून हे प्राथमिक आहे. हे प्राथमिक आहे म्हणजे प्रायमरी सेक्टर. त्याच्यानंतर हे सेकंडरी सेक्टर येतील. घाऊक व्यापार. घाऊक व्यापारी येतात, सगळा माल घेतात, यांच्याकडून माल घेतात, कमी किमतीत घेतात. ते किरकोळ व्यापाऱ्याला विकतात. किरकोळ व्यापार. दुसरा काय आहे? किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापारी काय करतो? अजून पैसे ॲड करतो आणि वस्तू विकत घेणारा जो असतो म्हणजे आपल्यासारखा सर्वसामान्य ग्राहक, त्याला तो विकतो. म्हणजे हा जो सर्वसामान्य ग्राहक आहे याला तो माल महाग भेटतो. जसं आता पावसाचं प्रमाण सगळीकडे, महापूर आले, काही लँडस्लाईड्स पण झाले आहे, भयंकर दुर्घटना झाली आहे, अक्षरशः पाहवत नाही अशी दुर्घटना झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये पण आणि हिमाचल उत्तराखंडमध्ये पण. तर सगळ्यांनी कारण दाखवलं की पावसामुळे भाज्या आणि फळे खूप महाग झालेली आहेत. तर सर्वांनी आत्ताच्या काळात काय वाढवलेलं आहे? पैसे वाढवलेले आहेत. कुठे मार्केटमध्ये जा, सामान खरेदी करायला जा, एकच कारण येतं की पावसामुळे माल पोचत नाही, त्याच्यामुळे सर्व महाग झालेलं आहे. परंतु त्या व्यापाऱ्यांना तो स्वस्त पडलेला असतो आणि घाऊक व्यापाऱ्यांना तर तो स्वस्तच पडलेला असतो. बरोबर. तर हे 3 प्रकार आहे. घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार आणि वस्तू विकत घेणारा ग्राहक. ओके. 2च प्रकार, घाऊक आणि किरकोळ. हा तर ग्राहक तर आपण नाही का, आपणच आहोत ग्राहक. ओके. प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार बघा. प्रदेश विस्तारानुसार पण व्यापाराचे प्रकार पडतात. एक असतो देशांतर्गत व्यापार असतो, म्हणजे देशातल्या देशात. आता समजा ॲपलचा मोसम चालू आहे. आपल्या देशात उत्तम प्रतीचे ॲपल म्हणजे सफरचंद मिळतात. हिमाचल प्रदेश, शिमला आणि कुलू मनाली, त्याच्यानंतर म्हणजे काश्मीरी ॲपल नावाने प्रसिद्ध आहे भारतातील ॲपल. तर तो जो काश्मीर, हिमाचल प्रदेश, शिमला, कुलू मनाली म्हणजे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर, इथून जे सफरचंद आपल्याकडे येतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये येतील, तो व्यापार झाला तो देशांतर्गत व्यापार झाला. कोणता व्यापार झाला? देशाच्या अंतर्गत, म्हणजे देशातल्या देशात. का? कारण आसाम, इथे आसामचं उदाहरण दिलेलं आहे. आसामचा चहा आपण महाराष्ट्रात आणतो. आसामी टी प्रसिद्ध आहे खूप. दार्जिलिंग, आसाम हे चहा खूप प्रसिद्ध आहे. तर मी सफरचंदाचं उदाहरण दिलं. हे देशातल्या देशात आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भारत देशात आहेत. त्याच्यामुळे तो देशातला व्यापार, त्यालाच अंतर्गत व्यापार म्हणतात. देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार. इथे उदाहरण दिलेलं आसामच्या चहाचं म्हणजे आसामचं. तर मी तुम्हाला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं. आंतरराष्ट्रीय व्यापार एक दुसरा प्रकार असतो बरं का, प्रदेशाच्या विस्तारानुसार. आंतरराष्ट्रीय व्यापार याला विदेशी व्यापार म्हणतात. का? कारण तो आपल्या देशातून दुसऱ्या देशात केला जातो किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात केला जातो. देशात होणारा व्यापार. भारत आणि ब्राझील. बघा तुम्हाला भूगोलाच्या पुस्तकात इयत्ता 10वीला दोनच देश दिलेले आहे. पूर्ण भूगोलाचं पुस्तक या 2च देशांच्या अवतीभोवती फिरतं. एक आहे भारत म्हणजे आपला प्यारा भारत, आणि दुसरा आहे दक्षिण अमेरिकेचा ब्राझील. भारत आणि ब्राझीलमध्ये काय साम्य आहे ते पूर्ण भूगोलाच्या पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे. स्थान, विस्तार, सीमा, प्रादेशिक रचना सगळं. तर भारत आणि ब्राझील हा देशात होणारा व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये प्रकार पडतात. एक असतो द्विपक्षीय व्यापार. द्विपक्षीय व्यापार म्हणजे 2 देशातील व्यापार. 2 देश हा द्विपक्षीय व्यापार आहे. कोणता? भारत आणि ब्राझील. भारत आणि ब्राझील काय आहे? द्विपक्षीय व्यापार आहे. कारण भारत आणि ब्राझील 2च देश झाले. 2च देशांमध्ये व्यापार. आता ब्राझील आणि भारत काय व्यापार करत असतील? बरोबर ना. तर बघा ब्राझील हा असा देश आहे, विषुववृत्तीय देश म्हणूया आपण त्याला, कारण अमेझॉनचं जंगल सर्वात जास्त ब्राझीलमध्येच आहे. अमेझॉन नदी ब्राझीलमधून जास्त प्रमाणात वाहत जाते. तर बघा इथे सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन होतं. कॉफी ॲक्च्युली कॉफीचं ओरिजिन ब्राझील नाही, इथिओपिया आहे. इथिओपिया आफ्रिकेतला एक देश आहे. तिथे ब्राझील कॉफीचं मूळ ठिकाण. परंतु ब्राझीलमध्येही उच्च प्रतीची कॉफी उत्पादन केलं जातं. दुसरा पीक ब्राझीलमध्ये काय घेतलं जातं तर रबर. आपल्याला रबराची खूप गरज आहे. तर रबराचं उत्पादन ब्राझीलमध्ये सर्वात जास्त घेतलं जातं. ओके. उष्ण कटिबंधातला देश आहे. जो विषुववृत्तीय पट्टा असतो ना, विषुववृत्ती पट्टा, त्यामध्ये जेवढेही देश आलेत ना सगळे उष्ण कटिबंधातले देश आहे. तिथे दुसरे उत्पादन नाही घेऊ शकत आपण.
कॉफी आहे, रबर आहे, ही पिकं आपण आयात करतो त्यांच्याकडून. काय करतो? आयात. म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपल्याकडे घेतात. तिथे शब्द बघा, आयात करतो, आयात. आणि आपल्या देशातून ब्राझीलला पाठवायचं असेल तर निर्यात. आयात आणि निर्यात. मला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, इंग्लिश शब्द तुम्हाला ऐकत असाल तुम्ही, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. काय म्हणतात ना, अरे माझा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बिझनेस आहे, तोच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय? आयात करणे. आपण सौदी कंट्रीजमधून पेट्रोल, डिझेल म्हणजे खनिज तेल आयात करतो. आणि आपण आपल्या देशातलं धान्य, कारण सौदी कंट्रीजमध्ये वाळवंट आहे, ज्यादा तर वाळवंट आहे, आणि वाळवंटात खारीक सोडून काय पिकत नाही? डेट्स, बरोबर ना. तर आपण धान्य वगैरे, फळे, भाज्या सर्व निर्यात करतो सौदी कंट्रीजला. तिकडून आपण घेतो काय? आपण घेतो खनिज तेल, बरोबर, आणि नैसर्गिक वायू. आपल्या देशात पण आपण बॉम्बे हाय वगैरे, अहमदाबाद वगैरे इकडे खनिज तेल मिळतं, पण तितक्याशा प्रमाणात नाही, आपल्याला आयात करावंच लागतं. ओके. आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. शुल्क वाढलेलं आहे आयातीवरचं. खनिज तेलाची कमतरता भासत आहे. खूप सारी कारणं आहेत, आपण त्याच्यात जायचं नाही आहे. चला, द्विपक्षीय व्यापार तुम्हाला समजलेला आहे, 2 देशांमधील व्यापार. आता बहुपक्षीय व्यापार. बहुपक्षीय व्यापार काय असतो? 2 पेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार होतो बघा. त्याच्यासाठी खूप साऱ्या संघटना आहे व्यापाराच्या. पहिले गॅट होती, जुन्या याच्यात गॅट होती. गॅटचं WTO झालं आहे. WTO काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा, ह्या लेसनचा दुसरा पार्ट उद्या येऊ शकतो मे बी. त्याच्यामध्ये सर्व ऑर्गनायझेशन दिलेले आहे रिलेटेड टू व्यापार. व्यापाराशी संबंधित सगळ्या ऑर्गनायझेशन दिलेल्या आहेत. कोणत्या ऑर्गनायझेशन काय काम करतात. त्याच्यानंतर आपल्या दक्षिण आशियाई जी संघटना आहे त्याच्यामध्ये आता पहिले 7 देश होते. त्याला सार्क नाव आहे बघा, सार्कचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामध्ये आता अफगाणिस्तान ॲड झालेला आहे 2015 नंतर. तर 8 देश झालेले आहे. किती देश झालेले आहे? 8 देश. तर हे काय झाले? बहुपक्षीय व्यापाराचं उदाहरण झालं. हे 8 देश मिळून व्यापार करणार. 8 देश मिळून. सर्वात महत्त्वाचं काय? आपला प्यारा भारत. आपला प्यारा भारतच्या कडेला आहे. आपला प्यारा भारतच्या कडेला आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान. त्याच्यानंतर इथे नेपाळ, इथे भूटान, इथे म्यानमार, इथे श्रीलंका, बरोबर, आणि चीन, बरोबर. तर असे देश आहेत. हे देश मिळून काय झालेलं आहे? सार्क, दक्षिण आशियाई संघटना, सार्क. तर बघा, दोन्ही व्यापाराचे प्रकार बघितले. तर याच्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण देऊया. बघा, इथे हे चित्र तुम्हाला दिसतंय? हां, दिसतंय ना? ओके. व्यापार संतुलन. खालील रिकाम्या चौकटीत व्यापार संतुलनाची नावे लिहा. तर व्यापार संतुलन हे याच्यामध्ये आहे, कशामध्ये? व्यापार प्रकरणामध्ये दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला भरायचं आहे. तर चला थोडं एक्सप्लेन पण करूया आणि उत्तरं पण लिहूया. इथे हे आयात मूल्य जास्त आहे. जास्त वजन म्हणजे हा तराजूचा पारडा इकडे खाली आला, आणि कमी वजन म्हणजे पारडा वरती गेला. निर्यात मूल्य कमी. तर याला कोणता व्यापार म्हणतात? याला प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणतात. प्रतिकूल व्यापार संतुलन. प्रतिकूल. ओके. हे बघा, इथे 3ही प्रकार आहे आणि आपण समजून पण घेऊया. पहिलं आहे प्रतिकूल व्यापार संतुलन, दुसरं आहे अनुकूल व्यापार संतुलन, तिसरं आहे संतुलित व्यापार. ओके. चला, हा जो आहे दुसरा, आयात मूल्य कमी आहे. आपण जे आयात केलं दुसऱ्या देशातून आपल्या देशात घेतलं, हे आयात मूल्य कमी आहे आणि निर्यात मूल्य जास्त आहे. याला अनुकूल व्यापार संतुलन म्हणतात. अनुकूल व्यापार संतुलन. आता आपल्या देशासाठी कोणतं चांगलं रे? प्रतिकूल व्यापार संतुलन चांगलं की अनुकूल व्यापार संतुलन चांगलं? आणि तिसरा प्रकार पण समजून घेऊया. आयात मूल्य पण सेम आहे, निर्यात मूल्य पण सेम आहे. याला संतुलित व्यापार म्हणतात. काय म्हणतात? संतुलित व्यापार म्हणतात. तर आपल्यासाठी संतुलित व्यापार पण चांगला आहे आणि आपल्यासाठी हे अनुकूल व्यापार पण चांगला आहे. कसं? बघा, आपल्याला जर कमी वस्तू आयात कराव्या लागल्या, म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात कमी वस्तू घ्याव्या लागल्या, तर आपला पैसा कमी खर्च होईल.
कारण दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू घ्यायला पैसा लागतो, देशाचा पैसा खर्च होईल. आणि आपल्या देशातला माल जर दुसऱ्या देशात जास्त प्रमाणात जात असेल तर आपल्याकडे परकीय चलन जास्त येईल आणि आपल्या भारत देशाला त्याचा फायदा होईल परकीय चलनाचा. कारण आपल्या चलनाचं मूल्य हे निश्चितच दुसऱ्या चलनाच्या मूल्यापेक्षा कमी असतं. फॉर एक्झाम्पल आपण मोठ्या कंट्रीज घेऊया, इंग्लंड आणि अमेरिका. पाऊंडपेक्षा आणि डॉलरपेक्षा भारतीय मूल्य थोडं कमी आहे. आत्ता चांगला भाव आहे आपल्या याला, कारण आता जवळजवळ $1 प्रमाणात भारतीय रुपीज 80पर्यंत आलेले आहेत. चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, तर भारतीय रुपयाला $1 तुलनेत 80 रुपये, $1 म्हणजे 80 रुपये आत्ताचा भाव. तर आपल्यासाठी हे 3 प्रकार आहे व्यापाराचे, संतुलनाचे प्रकार. पहिला घेतला आपण प्रतिकूल, दुसरा अनुकूल आणि तिसरा संतुलित व्यापार. उत्तर इथे दिलेलं आहे बघा, हे प्रतिकूल व्यापार संतुलन, अनुकूल व्यापार संतुलन, संतुलित व्यापार. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे प्रश्न आहे विचारलेले बघा, प्रश्न विचारलेले आहे. आपण इथे उत्तर सोडवणार आहोत. खूप सोपं आहे. व्यापाराचा प्रकार ओळखा. आता हे काय तुम्हाला पुस्तकात वगैरे भेटणार नाही, परंतु इथे आपल्याला लगेच कळतं. तुम्ही जर व्यवस्थित व्यापार प्रकरण अभ्यासलेलं असेल आणि आत्ता मी काय सांगितलं ते नीट ऐकलं असेल तर तुम्हाला याची प्रश्नांची उत्तरं देता येतील. महाराष्ट्रातील माधवने, आता समथिंग कोणतरी आहे माधव, मध्य प्रदेशमधून महादेवकडून बटाटे खरेदी केले. बटाट्याचं उत्पादन जास्त होतं मध्य प्रदेशमध्ये, तर बटाटे खरेदी केले. तर तो कोणत्या प्रकारचा व्यापार झाला? देशांतर्गत व्यापार झाला की आंतरराष्ट्रीय व्यापार झाला? निश्चितच मध्य प्रदेश हे भारत देशातच आहे, तर तो देशांतर्गत व्यापार झाला. उत्तर आहे देशांतर्गत व्यापार. दुसरं, महाराष्ट्रातील श्रीरामने आपल्या शेतातील द्राक्ष दक्षिण आफ्रिकेला पाठवले. तर कोणता व्यापार झाला? निश्चितच भारत एक देश आहे, दक्षिण आफ्रिका दुसरा देश आहे, तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार झाला. कोणता झाला? आंतरराष्ट्रीय व्यापार. भारताने कुवेत देशाकडून खनिज तेलाची खरेदी केली. कुवेत हा असा एक देश आहे, खूप छोटा आहे, समुद्राच्या किनारी आहे. इकडे लाल समुद्र आणि तांबडा समुद्र, आणि खूप खनिज तेलाची निर्मिती होते. खूप खनिज तेल निघतं कुवेतमधून. तर कोणता व्यापार झाला? म्हणजे काय झालं ते? आयात झाली की निर्यात झाली? कुवेतकडून, भारताने कुवेतकडून खनिज तेल घेतलं, ती आयात केली. काय केली? आयात, इम्पोर्ट केलं. ओके. फ्रान्समधील व्यापाऱ्यांनी भारतातून मसाल्याच्या पदार्थांची खरेदी केली. फ्रान्समधील व्यापारी भारतात आले, मसाल्याचे पदार्थ घेऊन गेले, ती निर्यात झाली. काय झाली? आपण निर्यात केली, म्हणजे इथे आपला पैसा गेला, इथे आपला पैसा आला. ओके. चला पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे जोड्या लावा भेटतात. जोड्या लावायच्या आहे अगट बगट. इथे जिल्हे दिलेले आहे, जिल्हे, देश, आसाम. ओके. जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? केळी. काय आहे? केळी. आसाममध्ये चहा आहे. रत्नागिरीमध्ये हापूस आंबा आहे. नाशिकमध्ये द्राक्ष आहे. जोड्या लावलेल्या आहेत. जोड्या कशाला आहे? जळगावला काय आहे? क. त्याच्यानंतर आसामला अ, रत्नागिरीला ड, नाशिकला ब. क अ ड ब, क अ ड ब. ओके. पुढे जाऊया. आता हे 2 प्रश्नांची उत्तरं मिळवायची आणि आपली ॲक्टिव्हिटी संपते इथे. आंतरराष्ट्रीय व्यापाराची माहिती लिहा. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? आपण बघितलं की आपण जेव्हा दुसऱ्या देशांशी व्यापार करतो, काय दुसरे देश आपल्या देशाशी व्यापार करतात, ते आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होतात, बरोबर ना? तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय बघा. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये तांदळाचं उत्पादन होतं, त्याच्यानंतर भाजीपाल्यांचं उत्पादन होतं. तसंच आफ्रिकेमध्ये कॉफी, ब्राझीलमध्ये कॉफी. ओके. ते आपण आयात करतो. यातूनच किंवा कुवेत, सौदी कंट्रीजमध्ये खनिज तेल, यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 2 देशांमध्ये होतो तेव्हा द्विपक्षीय व्यापार आपण बघितला आहे, आणि 2पेक्षा अधिक देशांमध्ये होतो तेव्हा बहुपक्षीय. ओके. तर हे उत्तर आहे. व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे व्यापार संतुलन म्हणजे काय? व्यापार संतुलन म्हणजे काय बघूया.
बघा, व्यापार संतुलन म्हणजे एखाद्या देशाचा विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्य मध्ये असलेला फरक होय. व्यापार संतुलनाचे 3 प्रकार आपण बघितलेले आहे. प्रतिकूल व्यापार संतुलन, अनुकूल व्यापार संतुलन, संतुलित व्यापार. ओके, या अतिरिक्त माहिती आहे आपल्याला एवढंच विचारलेलं आहे फक्त. व्यापार संतुलन म्हणजे आपण बघितलेलं आहे की तराजूचे पारडे समान, इथे आयात इथे निर्यात, आणि हे काय आहे व्यापार संतुलन, समान एकदम. एखाद्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्य असलेला फरक, हा फरक आहे व्यापार संतुलनाचा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची शेवटची स्लाईड होती आणि इथे तुमची ॲक्टिव्हिटी आजची संपत आहे. ही ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहे आणि काय करायचं आहे, याचा अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याचा तुम्हाला पुढेही खूप फायदा होणार आहे जेव्हा तुम्ही ज्युनियर कॉलेजला जाल आणि तिथे अर्थशास्त्र विषय येईल तेव्हा. ओके, तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.